जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर हा सातत्याने वाढताना दिसतोय। तोच आज चर्चेचा विषय आहे। शहरातमध्ये नाशिक शहरात बिबट्याचे दर्शन सातत्याने होत असताना नाशिककर त्यांना मिळते। मात्र गुरुवारी पारथडी परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याने वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी या परिसरामध्ये या बिबट्याचा वावर सातत्याने होत असल्याचं पाहायला मिळत होतं। बिबट्याचा वावर असल्याची तक्रार परिसरातील नागरिक करत होते। हा परिसर वर्दळीचा असल्याने विद्यार्थी, नोकरदार, महिला, अन्य नागरिक यांना सातत्याने या परिसरातून ये-जा करावी लागते। वन विभागाने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत परिसराची पाहणी केली असता बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले। त्यानुसार 3 दिवसांपासून पाथर्डी या परिसरातील नवले यांच्या मळ्यात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला। गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला। ही माहिती परिसरातील नागरिकांनी वन विभागाला देताच पथक घटनास्थळी पोहोचले होते। बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले। बिबट्या नर असून 6 वर्षांचा असल्याची माहिती वन अधिकारी अनिल अहिरराव यांनी दिलेली आहे। त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये धुळे जिल्ह्यात वारंवार बिबट्याने हल्ले होत असल्याचं निदर्शनास आलेलं होतं। या बिबट्याने 3 बळी सुद्धा घेतले होते। या बिबट्याला पकडण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर होते। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले, मात्र तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही। या बिबट्याची दहशत इतकी वाढली की त्या भीतीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती। ही धुळ्यामधली दृश्य आपण पाहतोय। अमरावती शहरातील VMV परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले। काही दिवसा अगोदर याच परिसरातील पाठ्यपुस्तक विभागामध्ये बिबट्या CCTV मध्ये कैद झाला होता। बुधवारी सकाळी बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली। बिबट्याच्या मुक्त संचाराची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले। वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। सातत्याने राज्यातल्या ठिकठिकाणी जिल्ह्यांमध्ये आपण अशी घटना समोर येत असल्याचं पाहतोय की बिबट्याचा वावर मानवी वस्तीमध्ये होताना दिसतोय। धुळे झालं, अमरावती झालं, सातत्याने राज्याच्या वेगवेगळ्या भागातून अशा बातम्या समोर येत आहेत। ही अमरावतीमधली दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे नक्की कोण कोणाच्या वस्तीत घुसलाय, अतिक्रमण कोणाचं, हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालाय। दहा 12 वर्षात बिबट्या आणि मानव संघर्ष अधिक तीव्र झालेला आहे। बिबट्या विहिरीत पडला असल्याच्या घटना सरासरी दर 2 महिन्याच्या आत घडत असतात। जिल्ह्यात अनेक खासगी विहिरींना कठडे नाहीत। या कठड्यांविना असलेल्या विहिरीच्या जवळपास फिरकणारा बिबट्याचा तोल नेमका विहिरीत जातोच। वन विभागाकडून यंत्रणा राबवून बिबट्याला पिंजऱ्यातून सुरक्षित बाहेर काढून जंगलात सोडण्यात येते। लहान मुले आणि गुरे यांचे सहज साध्य होणारे हे भक्ष्य सातत्यानं बिबट्या हा विहिरीमध्ये तोल जाऊन पडतानाची घटना घडत असते। अशा बातम्या सुद्धा आपण वारंवार वृत्तपत्रांमध्ये किंवा माध्यमांमध्ये बघितलेल्या असेल। दरम्यान बिबट्या मानवी अधिवासात काय येत आहेत, त्याची कारणे काय असू शकतात, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बिबट्या लहान प्राण्याची शिकार करतो। कुत्रे, बकरी, डुक्कर अशी कमी प्रतिकार क्षमता असलेले प्राणी बिबट्याचे खाद्य बनतात।
बिबट्या शिकार करू शकेल असे प्राणी मानवी वस्तीतच आढळतात. त्यामुळे बिबट्या वस्तीकडे घुसण्याचे प्रकार वाढलेले आहेत. कमी होत चाललेले वनक्षेत्र हे देखील यामागचं प्रमुख कारण आहे. दाट जंगलांची घटलेली संख्या हे सुद्धा याचं प्रमुख कारण आहे. लहान प्राण्यांचे कमी झालेले अस्तित्व, जंगलाच्या जवळ सरकलेली मानवी वस्ती, या संदर्भात चर्चा करण्यासाठी विनायक खैरनार वन परिक्षेत्राचे अधिकारी आहेत, जे आपल्यासोबत जोडलेले आहेत. विनायकजी, आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर स्वागत आहे. माझा थेट पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की मानवी अधिवासामध्ये बिबट्या का येतोय? बिबट्याचे अतिक्रमण हे त्यांचे आहे की आपले आहे? याचं एक थोडक्यात उत्तर द्यावं. धन्यवाद. की आपण जो विचारलेला प्रश्न आहे एकदम रास्त आहे आणि आपण जी चर्चा केली आता की त्यामध्ये बरीचशी कारणं आलेली आहेत. की कमी होत चाललेलं जंगल क्षेत्र हे महत्वाचं कारण आहे. वाढते शहरीकरण आणि वेगवेगळी जी विकास कामं होत आहेत यामुळे जंगल क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. आणि बिबट्यांचा मूळ जो अधिवास आहे हा जंगल आणि गाव किंवा शहराची बॉर्डर या पार्श्वभूमीवरती बिबटे राहतात. हे स्वतःला खूप अडॅप्ट करून घेतात, परिस्थितीशी जुळवून घेतात. आणि बिबट्याचं आवडते जे खाद्य आहे ते कुत्रा हा प्राणी आहे. जी, तुलनेने बिबट्याला मोठ्या प्राण्यांचे शिकार करणे शक्य होत नाही. त्यामुळे तो कुत्रा किंवा बकरी, छोटे गाईचे बछडे, लहान डुक्कर वगैरे अशा प्राण्यांच्या शिकारीवरती तो अवलंबून असतो. आणि कालांतराने काय झालेलं आहे की जंगल क्षेत्र कमी झालेलं आहे आणि मानवी हस्तक्षेप जो आहे जंगलावरती तो वाढत गेलेला आहे. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी जी पाळीव प्राणी आहेत, जनावर आहेत, त्यांना सरसकट जंगलामध्ये चरायला नेलं जातं. त्याचा परिणाम असा होतो की जंगलातलं जे गवत आहे, तृणभक्षक प्राण्यांसाठी जे गवत असतं त्याचं प्रमाण कुठेतरी कमी होतंय आणि त्यामुळे तृणभक्षक जंगली प्राणी जे आहेत, हरिण, नीलगाय, यांची संख्या कुठेतरी कमी होते आहे. आणि ही जी प्राणी आहेत, शेळ्या, मेंढ्या किंवा गायी ज्या जंगलात जातात, तर असं म्हणतात की वाघ किंवा बिबट यांना शिकार करण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 वेळा प्रयत्न करावे लागतात जंगली प्राण्याचे शिकार करण्यासाठी. आणि जंगली प्राण्याचे शिकार करण्याच्या तुलनेत त्यांना पाळीव प्राण्यांची शिकार करणं कुठेतरी सोपं झालेलं आहे. ज्या वेळेला हे प्राणी जंगलात चरायला जातात त्यावेळेला तो या प्राण्यांची शिकार करतो आणि कालांतराने त्याला जंगली प्राण्यांच्या तुलनेत ही शिकार करणं सोपं असल्याने त्याची सवय कुठेतरी बदलत चाललेली आहे. आणि मग नंतर तो ह्या प्राण्यांच्या शोधामध्ये कुठेतरी गावाच्या आजूबाजूला किंवा गावामध्ये रात्री प्रवेश करतो आणि त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढत चाललेला आहे. त्यामुळे आपण मानवाने ज्या काही सवयी कळत न कळतपणे आपण हस्तक्षेप केलेला आहे त्यातून त्यांच्या सवयी वन्य प्राण्यांच्या बदलत चालल्या आहेत आणि त्यामुळे वन्य प्राणी बिबट हा मानवी अधिवासाकडे त्याचं शिरण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस. जी, विनायकजी, दुसरा प्रश्न माझा असा होता की मानवी अधिवासामध्ये बिबट्या समजा आल्यानंतर त्याचा बंदोबस्त कसा करायचा? खूप चांगला प्रश्न आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला स्वतःच्या प्राणांची खबरदारी कशी घ्यावी, त्यासाठी मानव वन्यजीव बिहेवियर की वन्य प्राण्याच्या काहीतरी वागणुकीच्या गोष्टी असतात त्या थोड्या समजून घेतल्या तर खूप फायदा होऊ शकतो. आपणही आधी बोललात की बिबट हा तुलनेने लहान असलेल्या प्राण्यांवरती हल्ला करतो. बिबटच्या हल्ल्यांचा जर प्रकार बघितलं तर बिबट हा सहसा झाडावरून किंवा भिंतीवरून म्हणजे उंचावरनं खालच्या दिशेने हल्ला करत असतो. खालून वरती हल्ला करण्याचं प्रमाण कमी असतं. याचं कारण आहे बिबटची जी नजर आहे
ती एक 45 ते 50 डिग्री पर्यंतच त्याचा डोळा फिरतो, त्यामुळे त्याला खूप उंचावरचं दिसत नाही. त्यामुळे 5-5.5 फुटाच्या उंचीवरचा जर माणूस किंवा दुसरा प्राणी असेल तर सहसा बिबट अशा व्यक्तींवरती, प्राण्यांवरती हल्ला करण्याची हिंमत करत नाही, जी कारण त्याचा तो प्रयत्न अयशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तो वरून उंचावरनं खाली हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जेव्हा कधी बिबटशी संघर्ष किंवा आपल्या प्रसंग उद्भवतो समोर येण्याचा, त्यावेळेला आपण स्वतःला जेवढा उंचावरती नेऊ शकतो, जवळ काहीतरी ओटा असेल किंवा उंचवटा असेल, दगड असेल, टेबल असेल, तर अशा ठिकाणी आपण जर उभं राहिलो, जी जेणेकरून आपलं ही उंची त्याच्यापेक्षा जास्त भासवता आली, तर आपण तो हल्ला करण्याचं प्रमाण कमीत कमी असेल. जी दुसरी गोष्ट, बिबट पासून जर सावधानता हे करण्यासाठी जी घरातली लहान मुलं असतील, एक 5 ते 10 वर्षापर्यंतची जी लहान मुलं असतील, यांना आपण सावध ठेवलं पाहिजे. जर एखाद्या भागामध्ये बिबटचा वावर असेल तर रात्रीच्या वेळी, अंधाराच्या वेळी आणि पहाटेच्या वेळेला अशा व्यक्तींना आपण, लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना घराबाहेर पाठवणं टाळलं पाहिजे. जी त्यानंतर जो आपला आजूबाजूचा परिसर आहे, बिबट हा कुत्र्याच्या शोधासाठी शक्यतो गावाच्या आजूबाजूच्या परिसरात येतो. त्यामुळे आपण जे काही खरकट वगैरे, जे काही घाण कचरा या गोष्टी करत असतो, गावामध्ये उकिरडे वगैरे असतात, तर तिथे कुत्रे वगैरे येतात आणि त्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी बिबट हा त्या भागामध्ये फिरत असतो. आणि त्यामुळे विनायकजी, चुकून मी जरा मानव थांबवतो वन्यजीव- आपल्याला की जर समजा बिबट्याने हल्ला केलाच तर हल्ला केल्यानंतर आपण ताबडतोब काय उपाययोजना करू शकतो, त्याच्या हल्ल्यापासून कसं सोडवू शकतो स्वतःला? की हल्ला जर बिबटने केला तर शक्यता तो आपल्या मानेला पकडण्याचा प्रयत्न करतो, तर आपली मान याच्यात येणार नाही असं. आणि आपल्याला जेवढी शक्ती, जर आपल्याला शक्य असेल तर जेवढा मोठा आवाज करता आला किंवा त्याच्या नाकावरती जर काही मारता आलं आपल्या हाताने किंवा हातात जे काही आपल्याला शस्त्र असेल, तर तो आपल्याला सोडू शकतो. किंवा आजूबाजूचे जे कोणी लोक असतील तर त्यांनी जोरात आवाज केल्यानंतर जी तो त्या व्यक्तीला सोडून पळू शकतो. जी विनायकजी, धन्यवाद. आपण या संदर्भात जय महाराष्ट्र सोबत चर्चा केली आणि प्रेक्षकांना या संदर्भात अधिक महत्त्वाची अशी माहिती जी आहे ती सादर केली, त्यासाठी धन्यवाद. एक महत्वाचा मुद्दा, मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर सातत्यानं होत असताना दिसतोय. जंगली प्राणी हे आता मानवी वस्तीत येऊ लागलेले आहेत. अमरावती, धुळे असो, नाशिक इथल्या घटना सातत्यानं घडताना आपण पाहतोय. नाशिकमधली घटना नुकतीच ताजी असताना त्यानिमित्तानं ही चर्चा आज उपस्थित झालेली आहे. त्या संदर्भात कशा प्रकारे उपाययोजना केल्या जाऊ शकतात, बिबट्याने हल्ला केला तर आपण त्यापासून कसे बचावू शकतो, या संदर्भातल्या सर्व सविस्तर माहिती आपण सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली आहे. मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर सातत्यानं वाढतच चाललेला आहे. या संदर्भातला पाठपुरावा आम्ही नक्कीच पुढे करत राहू. आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.